ही मुलाखत ऐकणाऱ्यांनी अत्यंत धाडसानी ऐकलं पाहिजे की 1920 साली विवाहाचं धर्मसंमत स्त्री वय 5 होतं. हे सांगायचे की 5 हे काय विवाहाचं वय आहे? संमती वयावर संमती वयानंतर झालं पाहिजे. म्हणजे संमती वयाचा कायदा जो आला तो कळाल्यानंतर मुलीचा विवाह करा ना. 94 ते 22 या काळात महाराष्ट्राने तर्कतीर्थ हा शब्द पण उच्चारला नाही. आणि मला असं वाटतं हे आपलं सांस्कृतिक करंटेपण आहे. तर्कतीर्थांच्या घडणीबद्दल आपल्याला हे मान्यच केलं पाहिजे की त्यांची व्यक्तिमत्वाची घडण असो, वैचारिक घडण असो, कार्यात्मक घडण असो, ही स्वयंभू घडण आहे. मला ऐकणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वतःची कुंडली स्वतः काढणारे लोक छोटे असतात. कुंडली काळाने तयार करावी लागते आणि ती कार्यातून तयार होते. त्याचं सुंदर उदाहरण तर्कतीर्थ. नमस्कार. सकलम चॅनलच्या पुस्तकवाला या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. या कार्यक्रमामध्ये आपण प्रामुख्यानं वेगवेगळ्या पुस्तकांवर, पुस्तकांच्या निर्मितीच्या प्रक्रियेवर, त्यांच्या लेखकांसोबत किंवा पुस्तक निर्मितीत असणाऱ्यांसोबत चर्चा करत असतो. आणि त्यानिमित्तानं पुस्तकं उलगडून सांगण्याचा एक प्रयत्न मराठीमध्ये आपण करतो आहोत. आज या मालिकेमध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी आलेले आहेत महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, मराठी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये पूल निर्माण करणारे काही अपवादात्मक लोक आहेत. त्यामधले एक अपवादात्मक असं व्यक्तिमत्व आणि त्याही पलीकडे एक उत्तम शिक्षक, ज्यांच्याकडे आशावाद कायम शिल्लक आहे, अशा शिक्षकातले एक नामवंत शिक्षक. तर सुनील कुमार लवटे सर इथं आले आहेत आणि ते बोलणार आहेत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयाविषयी. तर्कतीर्थ हे मागच्या शतकातले महाराष्ट्रातले एक अपवादात्मक असे विद्वान होऊन गेले. त्यांचं अनेक भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांचं भारतीय तत्त्वज्ञानातल्या अष्टदर्शनापासून ते पाश्चात्य तत्त्वज्ञानापर्यंत त्यांच्या बुद्धीचा आवाका आणि पल्ला खूप मोठा होता. असा एक विद्वान की ज्यानं विश्वकोशाची निर्मिती केली, ज्याचा धर्मकोशाशी संबंध होता, ज्याचा संस्कृतिकोशाशी संबंध होता. तर अशा विद्वान माणसाच्या संपूर्ण साहित्याचं संकलन करायचं, त्याचं संपादन करायचं आणि त्यावर एक सटीक असं भाष्यही करायचं, असा एक प्रचंड प्रकल्प लवटे साहेबांनी हातात घेतला आणि तो पूर्णत्वास नेला. अलीकडेच त्या ग्रंथांचं 18 खंडांचं प्रकाशन झालं. तर या खंडांच्या निमित्तानं लक्ष्मण शास्त्री जोशींचं व्यक्तिमत्व, त्यांचं आयुष्य, त्यांची विचार करण्याची पद्धत आणि त्यांचा एकूण महाराष्ट्राच्या लोकजीवनावर पडलेला प्रभाव या संबंधात आपण लवटे सरांची चर्चा करणार आहोत. सर, आपलं सकलममध्ये मनापासून स्वागत आहे. तर्कतीर्थांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी वैदिक संस्कृतीचा इतिहास आणि हिंदू धर्माची चिकित्सा समीक्षा हे 2 ग्रंथ वाचणाऱ्या लोकांना माहिती असतात महाराष्ट्रातल्या. विश्वकोश ऐकून ते माहिती असतो, सगळा वाचला नाही. ते आपण जे काम केलं ते त्याच्या खूप पुढे जाणं आहे. म्हणजे 10,000 पृष्ठांचं जवळपास संकलन आणि त्याचं संपादन, त्याचं पुन्हा वेगळ्या विषयानुसार सॅग्रिगेशन हे सगळे केले. तर या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय आणि त्याचं महाराष्ट्रासाठी महत्त्व काय? या प्रकल्पाची खरी ज्याला आपण योगदान असं म्हणू ते असं आहे की महाराष्ट्राला तर्कतीर्थ त्यांच्या समकालात आणि आज त्यांच्या समकालातले जे लोक जिवंत आहेत त्यांना विश्वकोशाचे संपादक, वक्ते इतकंच माहीत होतं. पण त्याच्या पलीकडे या माणसाची जी वैचारिक झेप आहे, रेंज आहे, ती इतकी विविधांगी आहे की हा माणूस आपल्या तारुण्यात एक वेदांती म्हणून आपल्या पुढे येतो. त्यानंतरच्या काळात तो धर्मसुधारक होतो. नंतरच्या काळात तो स्वातंत्र्य सैनिक होतो. त्यानंतर त्यांच्या जीवनात अशी एक फेज येते की ते महात्मा गांधीजींचे वैचारिक सल्लागार होतात. विशेषतः अस्पृश्यता निर्मूलन आणि आंतरजातीय विवाह या संदर्भात मोलाची भूमिका बजावतात. भारतामध्ये हरिजनांना मंदिर प्रवेश यामध्ये सक्रिय भूमिका निभावतात. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काँग्रेसचे समर्थक आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ॲक्टिव्ह होतात.
महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्राची सांस्कृतिक घडण कशी होईल याचं नेतृत्व करतात. त्याच काळामध्ये उत्तर काळामध्ये ते महाराष्ट्राच्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीचं नेतृत्व करतात आणि भूमिगतरित्या महाराष्ट्राचे राजकीय सल्लागार होतात. अशी इतकी विविधांगी व्यक्तिमत्वाची रूपं असलेला मनुष्य लेखनात पण वेगवेगळे वाद, विचार, व्यवहार, विचारधारांचा समर्थक होतो. एक व्यक्ती म्हणून जेव्हा आपण तर्कतीर्थांच्याकडे पाहतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की काही माणसं की त्यांचं पूर्वाकलन करणं शक्यच नसतं. म्हणजे आज आपण तर्कतीर्थ निवर्तल्यानंतर 1994 ते गेले, साधारणपणे 30 वर्षाचा कालखंड उलटलेला आहे. तर्कतीर्थांनी भारतामध्ये, जगामध्ये साधारणपणे 75 वर्ष एक सक्रिय जीवन ज्याला आपण म्हणू, विविध क्षेत्रांच्या मध्ये 94 वर्ष जगले. आयुष्य 94 वर्षाचं, पण ज्याला आपण योगदानाची वर्ष म्हणू ती साधारणपणे 70-75 वर्ष दिसतात. म्हणजे 23व्या वर्षी ते सक्रिय झाले आणि 93व्या वर्षी गेले. 70 वर्ष तर अगदी गच्च त्यांनी सामाजिक जीवन जगले. पण प्रत्येक जगण्याच्या टप्प्यावर हा माणूस स्वतःचं, म्हणजे त्यांच्यावर एक लेखच आहे त्यांच्या एका मित्राचा, की तर्कतीर्थांची मतांतरे आणि वेषांतरे. तर केवळ वेषांतर करून हा मनुष्य थांबला नाही, तर मतांतरी करत गेला. आणि एका ठिकाणी तर्कतीर्थांनी स्वतःबद्दलच असं, ज्याला आपण आत्मसमीक्षा म्हणू, आत्मटीका म्हणू, ते असं म्हटले की मी काळाबरोबर वाहत गेलो आणि पाय टेकायला मला कधीच कुठली जमीन मिळाली नाही. मला असं वाटतं की जो मनुष्य सतत प्रवाही राहतो त्याला जगण्याचा अर्थ कळालेला असतो. म्हणजे आपण विचारधारेनी असं पाहतो 20व्या शतकात की 20व्या शतकात भारतामध्ये मार्क्सवाद्यांचा एक मोठा गट दिसेल, गांधीवाद्यांचा एक मोठा गट दिसेल, काँग्रेसी लोकांचा एक गट दिसेल. हे सगळ्या गटात आहेत पण कुठल्याच गटात तटात नाहीत, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. हे कशामुळे शक्य झालं त्यांना? तर कोणत्याही विचाराची बांधिलकी मानली नाही. मला आज 21व्या शतकात असं वाटतं की तुम्ही बांधिलकी मानता म्हणजे स्वतःच्या भोवती एक वैचारिक भिंत बांधून घेता. ओपन एंडेड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा सीमारहित व्यक्तिमत्व आणि विचार विकास ही 20व्या शतकात अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी करून दाखवलेली आहे. मला वाटतं तिथे तर्कतीर्थांचं वेगळेपण आहे. म्हणजे मी अगदी सांगतो नाव घेऊन की डांगे म्हटल्यावर की कम्युनिस्ट असे एक भाव येतो. SM जोशी म्हणलं की समाजवादी असं आपलं चित्र येतं. आत्रे म्हणलं की संयुक्त महाराष्ट्राचा लढा येतो. असं तर्कतीर्थ म्हटलं तर एकच एक त्यांची ओळख तुम्हाला अनेक पैलू असा विविध पैलू असलेला त्या शतकातला हा माझ्या दृष्टीने एकमेव मनुष्य आहे. फार मोठं विधान आहे, पण हे सत्याधारित आहे, वस्तुनिष्ठ पण विधान आहे. यात व्यक्तिपूजा अजिबात नाही. हे सगळं साहित्य आपण गोळा केलं आणि त्यासाठी खूप ठिकाणी जावं लागलं असेल, अनेक लोकांची बोलावं लागलं. म्हणजे जगातून आपण सगळं जगभरातून गोळा केलं आणि ते प्रत्यक्ष नजरे खालून घालत असताना, म्हणजे त्याच्या आधी तुम्ही वाचलेले. मुळात या कामाचं आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणे समग्र साहित्याचं संपादन करताना आजपर्यंत ज्यांनी संपादनं केली त्यांची पुस्तकं होती, त्यांच्या सूच्या होत्या, त्यांचे पूर्वसंदर्भ कुणीतरी संकलित केलेले होते. असं तर्कतीर्थांचं झालेलं नव्हतं. म्हणजे हे काम करायचं ठरल्यावर मी प्राज्ञ पाठशाळेमध्ये गेलो आणि म्हटलं की तर्कतीर्थांच्या साहित्याची सूची द्या. तर
साहित्याची सूची पण नव्हती, म्हणजे प्रकाशित ग्रंथांची पण सूची नव्हती. बर. अप्रकाशित असंकलित साहित्य आणखीन वेगळी गोष्ट आहे. मला या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटतं बरं का. हा 20व्या शतकाच्या चरित्राचा मला लागलेला शोध आहे. म्हणजे याच्या अगोदर मी खांडेकरांचं हो, असंच काम खांडेकरांचं केलं, काम. असंकलित असंपादित साहित्य. तर्कतीर्थांचं केलंय. मला असं दिसतं की 20व्या शतकातील अशी बहुआयामी माणसं स्वतःकडे अत्यंत निरीच्छपणे पाहत होती. म्हणजे आज आपण ज्या काळामध्ये बोलतो आहोत, हो. मी त्याला असं म्हणतो की दिस इज प्रोफाईल एज. प्रत्येकाचं documentation करू. प्रत्येकाचं स्वतःचं प्रोफाईल आणि आहे. document म्हणजे लग्नाचं पण प्रोफाईल ठरलेलं असतं, नोकरीचं प्रोफाईल ठरलेलं असतं, आयुष्याचं पण प्रोफाईल ठरलेलं असतं. या माणसांनी आपलं कोणतंच प्रोफाईल कधी केलेलं नाही. काम करत गेले. काम करत राहिले. आणि मला ऐकणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वतःची कुंडली स्वतः काढणारे लोक छोटे असतात. कुंडली काळाने तयार करावी लागते आणि ती कार्यातून तयार होते. त्याचं सुंदर उदाहरण तर्कतीर्थ. तर्कतीर्थांनी स्वतः केलं नाही किंवा 20व्या शतकातल्या भौतिक विद्वानांनी केलं नाही. काय कुणीच केलं नाही. कोणकारांनी केलं नाही किंवा नाही, कुणीच केलं नाही. कोणी अगदी डांगेंनी केलं नाही. असे खूप विद्वान सांगता येईल. त्यांनी स्वतःच आत्र्यांनी केलं नाही, प्रबोधनकारांनी केलं नाही, असं कोणीच केलं नाही. प्रबोधनकारांनी केलं. पण तर्कतीर्थांचं काम आत्ता लक्षात येतं. 18 खंड बघितल्यानंतर किती मोठं होतं. तर निदान त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कोणी त्यांच्या लेखनाची सुद्धा सूची करू नये. म्हणजे एक आपलं साधी गोष्ट सांगतो ना, तर्कतीर्थांनी साधारणपणे 1923ला त्यांनी सार्वजनिक भाषण द्यायला सुरुवात केली. 93 सालापर्यंत भाषणं केलेले आहेत. बरोबर. ॲव्हरेज वर्षाला सुरुवातीच्या काळात शेकडो भाषणं असतील, नंतर हजारो भाषणं झाली. मी तुम्हाला सांगतो 70 सालात भाषणं किती केली याची सूची नाही. आणि माझं आकलन असं आहे, किमान 15-20 हजार भाषणं केली असतील या माणसाने. नाही, याचा अर्थ असा आहे की समाजाचं किंवा अन्य विद्वानांचं पण त्यांच्या या कामाकडं निदान काही काळ तरी दुर्लक्ष झालं. दुर्लक्ष, स्वतःकडेच दुर्लक्ष. नाही, त्यांचं तर झालंच, पण बाकीच्यांचं बाकी आणि सांगतो ना, म्हणजे त्याचं आणखीन एक उदाहरण, तर्कतीर्थांच्याकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष केलं. म्हणजे त्याचं एक अगदी ठळक उदाहरण सांगतो. तर्कतीर्थ 94ला गेले. 94 नंतर मी काम सुरू करेपर्यंत मी काम 19ला सुरू केलं. कोविडच्या काळात सुरू केलं ना, कोरोना पिरियडमध्ये. आम्ही पहिलं चर्चासत्र तर्कतीर्थांचं 22 साली केलं. 94 ते 22 या काळात महाराष्ट्राने तर्कतीर्थ हा शब्द पण उच्चारला नाही. आणि मला असं वाटतं हे आपलं सांस्कृतिक करंटेपण आहे. म्हणजे मी साध्या गोष्टी सांगतो की सांस्कृतिक अंगाने कधी कोणी त्याचा विचार केला नाही. विद्यापीठांनी त्यांच्या साहित्याचा विचार केला नाही. महाराष्ट्राच्या वृत्तपत्रांनी कधी त्यांच्यावर ब्र काढलं नाही. म्हणजे साधं जयंती आणि पुण्यतिथीला पण स्मरण करू नये इतकं विस्मरण महाराष्ट्राची दीर्घकाळ उभारणी करणाऱ्या माणसाबद्दल करावं. आपण खरंच सांस्कृतिकदृष्ट्या कृतज्ञ लोक आहोत. म्हणजे मी केलं म्हणून म्हणत नाही, पण म्हणजे मी अहंकाराने बोलत नाही. केव्हा तरी पूर्वजांच्याबद्दल, पूर्वसुरींच्याबद्दल आपल्याला त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून पुढं जात राहणं हा जो संस्कार आहे तो आपण जपला नाही. म्हणजे आणखीन एक छोटं वाक्य मी सांगून थांबतो की तर्कतीर्थांचे समकालीन सहअध्यायी सहयात्री यशवंतराव चव्हाण होते. यशवंतरावांचे सहयात्री शरद पवार होते. हे काम बघायला तर्कतीर्थ पण नव्हते, यशवंतराव चव्हाण पण नव्हते, पण योगायोगाने शरद पवार होते. त्यांनी काहीतरी निमित्ताने हे 18 खंड बघितले आणि ते अत्यंत उत्स्फूर्तपणे असं म्हणले की तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या ऋणातून मुक्त केलं. म्हणजे महाराष्ट्रावर त्यांचे ऋणच आहेत ते आपण कधी मानले नाही. या निमित्ताने थोडी उतराईची सुरुवात झाली. निदान महाराष्ट्रात लोक बोलायला लागले, विचार करायला लागले आणि किमान त्यांच्या साहित्य इतकं आहे याची जाणीव महाराष्ट्राला झाली.
तर्कतीर्थांचं लहानपण एका विशिष्ट वातावरणात गेलं. त्यानंतरची पण त्यांची जडणघडण म्हणजे संस्कृत पाठशाळा वगैरे वगैरे या सगळ्या एका विशिष्ट धाटणीत सगळं झालेलं आहे. तर त्याचा आणि त्यांनी नंतर ज्या भूमिका घेतल्या किंवा जे खंडातून जे तुमच्या समोर आलं साहित्य, याचा काही संबंध सापडतो नाही. एक तर तर्कतीर्थांच्या घडणीबद्दल आपल्याला हे मान्यच केलं पाहिजे की त्यांची व्यक्तिमत्वाची घडण असो, वैचारिक घडण असो, कार्यात्मक घडण असो, ही स्वयंभू घडण आहे. म्हणजे आपण 21व्या शतकातले लोक शिकले ते औपचारिक शिक्षणातून त्यांची व्यक्तिमत्व तयार झाली. तर्कतीर्थांचं कोणतंही शिक्षण औपचारिक पद्धतीने झालं नाही, ज्याला आपण स्वाध्यायी शिक्षण, गुरुकुल पद्धतीचं शिक्षण. म्हणजे वेद गुरूंच्याकडे शिकले, इंग्रजी विनोबांच्याकडे शिकले, हिंदी काशीमध्ये गेल्यानंतर ते शिकले. म्हणजे भाषा आणि व्यवहार किंवा शिक्षण नावाची गोष्ट मला आता 2025 साली असं वाटतं की अलीकडे आपण असं पाहतो की विद्यापीठ आहे पण विद्यार्थी नाही, शाळा आहे पण शिक्षक नाही. ही जी आणीबाणीची परिस्थिती शिक्षणात निर्माण झालेली आहे, ती एकेकाळी तुम्ही समाज शिक्षणाच्या नावाखाली मास एज्युकेशनचा पुरस्कार केला. त्यामध्ये तुम्ही ज्यांची शिकायची योग्यता नव्हती त्यांना पण शिकवलं आणि ज्यांची शिकायची इच्छा नव्हती त्यांना पण शिकवलं. शिक्षण ही आस आहे. आस जोपर्यंत असत नाही तोपर्यंत शिक्षण होत नाही. डिग्री म्हणजे शिक्षण नव्हे. हे केव्हा तरी आज 2025 साली आपण गांभीर्याने सगळ्या व्यवस्थेने मान्य केलं पाहिजे की विद्यार्थ्यांना शिकावंसं का वाटत नाही, शिक्षकांना शिकवावंसं का वाटत नाही. शिक्षणाचा गर्भितार्थ आपण गमावलेला आहे. तो शिक्षणाचा गर्भितार्थ व्यक्तिमत्व विकास आहे, कौशल्य विकास आहे. त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आणि हे बरोबर तर्कतीर्थांनी स्वयंअध्ययनाने मिळवलं. नाही, ते जे मिळवलं त्याचा त्यांच्या पुढच्या साहित्यिक वाटचालीवर काही परिणाम होतो नक्की. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत ना की वेद शिकले ते पंतोजी पद्धतीने शिकले नाहीत. वेद शिकले आणि ते असं म्हटले की वेदांना माणसं अपौरुषीय मानायची, म्हणजे देवानी निर्मिलेले वेद. त्यांनी हे सांगितलं लोकांना धीटपणे त्या काळात. आज बरोबर 100 वर्षापूर्वी की वेद हे मानव निर्मित आहेत. त्या काळामध्ये शंकराचार्यांना अलौकिक मानलं जायचं. त्या काळात शंकराचार्यांच्या समोर त्यांनी सांगितलंय की शंकराचार्य जैविक अजैविक नाही, माणूसच आहे. हे सांगण्याचं धारिष्ट्य केव्हा माणसाला येतं? जेव्हा तुमची वैचारिक स्वच्छता असते, तर्काची स्वच्छता असते, विश्लेषणाची योग्यता तुमच्या अंगी येते. वाचन, चिंतन आणि मनन या त्रिमितीमधून जो मनुष्य जातो ना त्याचा स्वतंत्र विचार असतो. हेच ते अनेक ठिकाणी धर्मसभांमध्ये त्यांनी जो वादविवाद केलाय, हो तिथं पण हेच दिसतंय. म्हणजे धर्मसभांच्या मध्ये म्हणजे साध्या साध्या गोष्टी, म्हणजे आज आपल्याला हसू येईल त्या गोष्टीचं की धर्मसभात जाऊन काय सांगायचे ते की मुलीचं लग्नाचं वय संमती वय कळाल्यानंतरचं असावं. म्हणजे मुलीला मासिक पाळी आल्यानंतर तिचा विवाह करावा. आज ही मुलाखत ऐकणाऱ्यांनी अत्यंत धाडसाने ऐकलं पाहिजे की 1920 साली विवाहाचं धर्मसंमत स्त्री वय 5 होतं. हे सांगायचे की 5 हे काय विवाहाचं वय आहे? वादही झाला संमती वयासाठी. संमती वयानंतर झालं पाहिजे. म्हणजे संमती वयाचा कायदा जो आला तो कळाल्यानंतर मुलीचा विवाह करा ना, किंवा कळत्या वयात विवाह करा. म्हणजे टिळकी असं सांगायचे त्या काळामध्ये की मुलीला ते 16 वर्ष असं सांगायचे, ते काही मान्य नव्हतं. आणि हे सांगायचे की मासिक पाळी आल्यानंतर विवाह करा. अगदी बायोलॉजिकल ते सांगायचे. ते पण लोकांना मान्य नव्हतं. म्हणजे त्या काळात शंकराचार्यांनी बालविधवेला दिलेल्या शिक्षा त्या जर तुम्ही ऐकल्या तर त्या काळचा धर्म होता का अधर्म होता असे प्रश्नच पडावेत. की
पापाचार केलेल्या व्यक्तीला प्रायश्चित्त द्यायची. तर्कतीर्थ म्हणायचे प्रायश्चित द्या, पण आजीवन प्रायश्चित कसं? सुधारणेला प्रायश्चित हे विधान आहे, सुधारणेला वाव असला पाहिजे. प्रायश्चितला कन्सेशन द्या. आजीवन कसं? आजीवन बहिष्कृत कसे करता तुम्ही? त्यांना 5 वर्षे द्या, 2 वर्षे द्या, मग माणूस सुधारेल. या संदर्भातला त्यांचा एक प्रबंध पण आहे की या प्रायश्चित्त देणं, अस्पृश्यता मीमांसा आहे, अस्पृश्यता मीमांसा. सर्वधर्म समीक्षा आहे, त्यानंतर जडवाद आहे. या सगळ्या लेखनामध्ये हीच मांडणी आहे. म्हणजे धर्माचा प्रागतिक विचार असं जर आपण सूत्र घेतलं किंवा संस्कृतीचा प्रागतिक विचार असं जर सूत्र घेतलं तर तर्कतीर्थ हे अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने सुधारणेचा विचार मांडायचे असाच लक्षात. या प्रायश्चित्ता संदर्भातला माझा एक प्रश्न असा आहे की तर्कतीर्थ त्या काळात खूप पुढचं मांडत होते की तुम्ही हे प्रायश्चित्त पेलायचंच नाही लोकांना. हे प्रायश्चित्त कायमचं कसं देतात? त्या आयुष्यावर प्रायश्चित्त दिलं माणूस पतितच जाणार आहे. हा त्यांचा आयुष्यभर पतीत राहणार. हा त्यांचा विचार सुधारणेला होता. वाव काय त्याला? पण माझा प्रश्न असा आहे की त्या काळात कदाचित ते प्रागतिक पाऊल असेल. आज 21व्या शतकात हे प्रायश्चित्त नावाचं प्रकरणच बोगस आहे असं आपण का म्हणू नये? म्हटलंच पाहिजे. प्रायश्चित हे पहा, मी तुम्हाला आणखीन सांगतो की पश्चातापासारखं दुसरं प्रायश्चित. बरोबर. आजच्या काळात पश्चाताप माणसाला झाला, त्यानं प्रायश्चित घेतलं असं समजावून त्याला माफ करावं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष पण करावं. त्या काळात ज्यासाठी प्रायश्चित्त घ्यायला लागायचं म्हणजे परदेशात गेला म्हणून प्रायश्चित हे मुळात सुधारणेचं साधन होतं ना. पण ते जे परदेशात गेला म्हणून प्रायश्चित्त घ्या, समुद्र पर्यटन केलं हे तर म्हणजे आता मान्य करण्याच्याच पलीकडचं आहे. हे काय टिप्पणी मान्यच काय नाही. म्हणजे केशवपन हे काय प्रायश्चित आहे का? हो, केशवपन प्रायश्चित आहे ना. विधवा झाल्याचं प्रायश्चित. हो, पण त्यात तिचा काय दोष आहे? तिचा काय दोष आहे? विधवा म्हणजे आता विधवा शब्द आला म्हणून सांगतो, माझं बालपण पंढरपुरात गेलं. हा काळ आहे 1956चा. 56 ते 59 या काळात मी 1ली, 2री, 3री पंढरपूरला शिकलो. 56 सालच्या पंढरपूरच्या सगळ्या प्राथमिक शाळा या मठांमध्ये भरायच्या. मठांच्या मध्ये पूर्वी 56 साली कोण असायचं? बोडक्या असायचे. म्हणजे विधवा स्त्रिया असायच्या, त्यांना बोडक्याच म्हणायचे. विधवा कोण म्हणायचं नाही. विधवा हा अत्यंत सोफिस्टिकेट शब्द आहे. बोडक्याच म्हणायचे, बोडकीच म्हणायचे. शिवी पण होती आणि उच्चार पण बोडका होता. मी तुम्हाला अजूनही मी माझं 76 वय आहे. मी 6व्या वर्षाचं स्मरण सांगतो. 6व्या वर्षी एकाही विधवा स्त्रीला बिन कुबड आलेलं मी पाहिलेलं नाही. बिन कुबडाची मी विधवाच पाहिलेली मठांमध्ये. याचा अर्थ काय? तर विधवेला विधवा झालेल्या क्षणी सांगायचं की खाली बघ, खाली बघ. ती खाली बघत तिला कुबडच यायचं. तिनं कधीच सूर्य बघितलेलं नाही. सूर्यही बघितलं नाही, माणसंही बघितलं नाही, जगही बघितलं नाही. इतका अमानुष आपला धर्म होता. अमानुषच नाही म्हणे. मग त्या धर्माला सुधारणा हाच एक मार्ग होता ना. किंवा धर्म जर मानवासाठी असेल, तर्कतीर्थांचं एक विधान आहे पहा, की धर्म नाही असा मनुष्य समाज जगात नाही. म्हणजे जगात प्रत्येक मनुष्य समुदायाला धर्म आहे. धर्म कशासाठी आला? धर्म हा सदाचारासाठी आला, दुराचाराला शिक्षा देण्यासाठी आला. पण रोगापेक्षा इलाज भयंकर अशी जी धर्माची स्थिती झाली, तर्कतीर्थ म्हणायचे की धर्म मला मान्य आहे, तो सुधारणेचा मार्ग असला पाहिजे, तो कर्मकांडाचं साधन असता कामा नये. अशी एक साधारण धारणा त्यांची धर्माबद्दल होती आणि तेच त्यांनी सगळ्या साहित्यात लिहिलंय. आता आपण सुधारणांबद्दलच बोलतोय, तर 19व्या शतकाचा शेवटचा काळ आणि 20व्या शतकाची सुरुवात. 20व्या शतकाच्या सुरुवातीत प्रबोधनकारांचं काम सुरू झालं आणि त्याच्या आधी आपल्याकडे प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. म्हणजे 1857 नंतर साधारणपणे. त्याच्या आधी थोडंसं दादोबा पांडुरंग म्हणा किंवा बाळशास्त्री महात्मा फुले वगैरे, महात्मा फुले. तर त्यात साधारण 3 मुख्य प्रवाह दिसत आहेत. एक आहे तो सनातन्यांचा, ज्याला आपण सनातनी म्हणतो, तो की ज्यांना परिवर्तन करायचं यावत चंद्र दिवा करो. हे हजारो वर्ष असंच चालत आलंय आणि हजारो वर्षाची पद्धत चालत आली, ती चांगलीच असली पाहिजे म्हणून ती चालवली पाहिजे. शब्द प्रामाण्य आणि धर्म एक.
हा एक प्रवाह होता. दुसरा प्रवाह आहे तो हे सगळं आउटराईट नाकारणारा जो महात्मा फुलेंचा प्रवाह आहे की हे हां. हे सत्यशोधकी सत्यशोधकी- सत्यशोधक आहे, प्रार्थना समाज आहे, ब्राह्मण आहे समाज समाज आहे. हे सगळे सुधारणावादी. नाही, हे सुधारणामध्ये आहेत. पण फुलेंचा विचार साधारणतः ही जी काही धार्मिक कर्मकांड आहे ती मुळातच नाकारणं आहे. आणि तिसरा जो प्रवाह आहे तो विठ्ठलरामजी शिंदे किंवा म्हणजे मला असं वाटतं की फुले, आगरकर, रानडे हे एका या प्रवाहाचे. लोकांनी भांडारकर. भांडारकर या लोकांनी कर्मकांडावर जे प्रहार केले त्यामुळे आज आपण हे दिवस पाहतो आहोत. तर तो पाया आहे आपला तर विचाराचा. तो एक प्रवाह आहे. आणि तिसरा प्रवाह आहे तो थोडासा आणि तर्कतीर्थ यांच्या खांद्यावर बसलेले हा, आहेत. तेच मला तिकडे जायचं आहे की या तीन प्रवाह म्हणजे तिसरा जो प्रवाह आहे तो समन्वयाचा बोलणं आहे. समन्वयाचा. ज्यात विनोबा आहे, ज्यामध्ये राजाराम शास्त्री भागवत आहेत. नाही, या काळात ज्याच्यामध्ये म्हणजे विठ्ठल 20व्या शतकाच्या सुरुवातीचे सगळे सुधारक समन्वयवादी, तर या सगळ्यांचा म्हणजे टिळकोत्तर काळ आपण टिळकोत्तर काळात. तर टिळकोत्तर. या सगळ्यांचा आणि तर्कतीर्थांचा म्हणजे तर्कतीर्थांच्या सगळ्या लेखनात असं दिसते की ते समन्वयवादी आहेत. म्हणजे ते परंपरा सोडत नाही, ते धर्मही सोडत नाहीत. हा, आणि पण असं त्याचा नव्यानं टोकाची आचरण टीका पण करत नाही. पण म्हणजे धर्म मानतात, हा. पण धर्म हा सुधारणेचं साधन असला पाहिजे याचा आग्रही आता प्रतिपादन हे करतात. हे त्यांनी कसं केलंय म्हणजे त्यांच्या साहित्यात तुम्ही हे कसं बघितलं की धर्म सुधारणा मांडता येते पण धर्माचा आधार सोडत नाहीत. मग नाही, ते गांधीच्या त्यांचं मुलाचं असं लग्न म्हणणं आहे असेल. की हा, परत मी सांगतो की आणखीन एक मॉडेल आपण हा. समजून घेतलं पाहिजे की ते मॉडेल आहे, 2 मॉडेल आहेत एकाच काळातली, किंवा खरं म्हणजे 3 मॉडेल आहेत. एक मॉडेल आहे गांधी, दुसरं मॉडेल आहे आंबेडकर, तिसरं मॉडेल आहे मानवेंद्र रॉय, हे म्हणायचं. आणि आणखीन चौथं मॉडेल सांगायचं झालं तर केवलानंद सरस्वती, त्यांचे गुरु. मॉडेलमध्ये तुम्हाला असं दिसेल की तर्कतीर्थांचे गुरु केवलानंद सरस्वती हे संस्कृत पंडित आहेत, वेद शिकवणारे शिक्षक आहेत, पण शब्दप्रमाण वेद त्यांनी शिकवले नाहीत. ते असं म्हटले की हे आपल्या पूर्वजांनी दिलेलं ज्ञानसंचित आहे आणि या ज्ञानसंचितामध्ये मनुष्य विकासाची सूत्र भरलेली आहेत, ती आपण समजावून घेतली पाहिजे आणि समाजाला पुढे नेलं पाहिजे अशी मांडणी केली. त्यातून राष्ट्रीय शिक्षण आलेलं आहे. राष्ट्रीय शिक्षण हे धर्मशिक्षणाचं विकसित रूप आहे. म्हणजे जेव्हा माणसाला गुलामीची जाणीव होते, गुलामी अनेक प्रकारची असते, ती राजकीय असते, सामाजिक असते, वैचारिक असते, सांस्कृतिक असते, भाषिक असते, लैंगिक असते, राष्ट्रीय असते, अनेक प्रकारच्या गुलामी आहेत. ते असं सांगायचे की तुम्हाला वर्तमानामध्ये इंग्रजी सत्तेतून बाहेर यायचं असेल तर शिक्षण पण तुम्हाला नव्या काळाचं घेतलं पाहिजे. म्हणजे वेद शिक्षण हे आता कालबाह्य झालेलं आहे. तुम्हाला राष्ट्रीय शिक्षण द्यायचं तर तुम्हाला फिजिक्स शिकलं पाहिजे. म्हणजे तर्कतीर्थांचे गुरु 1920 साली मॅटर ही फिजिक्समधली गोष्ट आहे. हो. काय सांगायचे की वेदांमध्ये ज्याला जीव म्हणतात त्याला फिजिक्समध्ये मॅटर म्हणतात. इतक्या सोप्या पद्धतीने ते पूर्व आणि पश्चिम याला जोडण्याचं काम करायचे. तर्कतीर्थांनी बरोबर तेच काम केलं की भारतीय दर्शन आणि पाश्चात्य दर्शन एकाच वेळी समांतर वाचत जाणारा मनुष्य आहे. एके ठिकाणी ते संस्कृत वाचतायत, दुसऱ्या ठिकाणी इंग्रजी वाचतात. इंग्रजी ज्यांनी वाचलं ते सुधारकच झालेले. म्हणजे मला असं दिसतं की फुले पण विकसित झाले ते मिशनऱ्यांच्याकडे बघूनच. हे आपण नाकारता येणार नाही. म्हणजे त्यांना काय भारतीय तत्वज्ञानात विकासाचा साक्षात्कार झालेला नाही, त्यांना पाश्चात्यांच्या जीवन व्यवहारामध्येच सुधारणेचा साक्षात्कार झाला. सुधारणा आपल्याकडे पश्चिमेकडूनच आल्यात हे मान्य केलं पाहिजे. नाही, याचा वापर तर्कतीर्थांनी कसा केला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये? तर्कतीर्थांनी कर्मकांड पहिल्यांदा नाकारलं. सुधारणेची सुरुवातीला कर्मकांड नाकारलं. कुठे कुठे नाकारलं? अस्पृश्यता निर्मूलनाच्या माध्यमातून नाकारलं, त्यानंतर आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून नाकारलं, मंदिर प्रवेशातून तर्कतीर्थ हे करते सुधारक आहेत, बोलके सुधारक नाही. सोमनाथ मंदिराच्या वेळेला त्यांनी 200 प्रिस्ट घेऊन गेले ना. म्हणजे तुम्हाला परत असं दिसेल जिथे जिथे धर्माचार्यांनी सुधारणेला विरोध केला तिथे तिथे तर्कतीर्थ उभारलेले आहेत. गांधींच्या मुलामुलीचा आंतरजातीय विवाहाला ब्राह्मण मिळत नाही, तर्कतीर्थ म्हणले मी करतो, त्याला आधार दिला त्यांनी. आणि आधार दिला. नुसतं असं अंध
म्हणजे केवळ धर्मावर आघात करायचा म्हणून नाही, धर्मातच असलेले आधार म्हणजे याची देही याची काष्टी ते आरसा दाखवायचे धर्माचार्यांना पण. मला सांगा हे तुमच्या आहे की धर्मात नाही? आहे की हे आहे की नाही? हे धर्मातच आहे की नाही? हे वेदातच आहे की नाही? बोलती बंद. कारण सोयीचा धर्म सांगायचा आणि गैरसोयीचा लपवायचा अशी प्रतारणा तर्कतीर्थांनी केली. तर्कतीर्थांचं वेगळेपण आहे ते समाजाला सांगणं. धर्माची पारदर्शिता ही तर्कतीर्थांनी प्रथमतः भारतीय समाजात आहे. आणि कदाचित त्यात असा पण भाव असू शकतो की समाज मूळ धार्मिक आहे, तो परंपरा मानणार आहे, तर त्याला आउटसाइड त्याच्यापासून तोडण्यापेक्षा त्यातलं चांगलं आणि समोर आणणं. धर्म कधीच नाकारला नाही. म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो ना की तर्कतीर्थ रोज गाव गोसाव्यासारखे फिरायला जायचे, व्याख्यानांना जायचे, प्रचाराला जायचे, संघटना कार्याला जायचे. एकदा असे 8 दिवस ते कुठेतरी दौरा करून आले आणि बायको म्हणली की तुम्ही रोज उठून नव्या गावाला जाणार आणि देवाऱ्यातले देव पारोसे राहतात. त्या काळात स्त्रिया देवाची पूजा करायच्या नाही, बरं. पुरुषच पूजा करायचे. म्हणजे बाई हात पण लावायची नाही देवाऱ्यात. असा एक काळ होता आपल्या समाज जीवनामध्ये. ते म्हणले अहो देव पारोसे राहतात. तर म्हणले ठीक आहे आपण त्याचा उपाय काढू. ते आपल्या पंचामध्ये देवाऱ्यातले सगळे देव गोळा करतात आणि मागे घराच्या मागे कृष्णा नदी आहे, कृष्णार्पण करतात. आता म्हणले इथून पुढे मानस पूजा, म्हणजे देव नाकारलेलं नाही. त्यांनी एक प्रबंध लिहिलाय, जडवाद अर्थात अनिश्वरवाद. त्यामध्ये ते असं सांगतात की नास्तिकता हे धर्माचं दुसरं रूप आहे. पण दुसरीकडे आनंद मीमांसा नावाचा एक प्रबंध लिहितात आणि सांगतात की आपला धर्म हा मोक्ष आणि दुःखवाद सांगतो, विदेशी धर्मतत्वज्ञान आनंदवाद सांगतात, ज्याला तुम्ही अलीकडे चंगळवाद म्हणता. म्हणजे भोगवाद आणि संन्यास या दोन्हीचा समन्वय म्हणजे माणसाचं जगणं आहे. म्हणजे माणसाच्या जगण्यामध्ये संयम पण असला पाहिजे आणि भोग पण असला पाहिजे. तेन त्यक्तेन भुंजितः हे जे वाक्य आहे म्हणजे गीताच असं सांगते की तुम्ही भोग पण करा आणि त्याग पण करा. भोग आणि त्याग याचं समन्वय म्हणजे जीवन. एकमेकाच्या विरोधात नाही. हा, एकमेकाच्या विरोधात नाही, समन्वयवादी तत्वज्ञान आहे. गीता पण अशी आहे बरं का. आपण केव्हा तरी गीतेचं खरं तत्वज्ञान समजून घेतलं तर तो कर्मयोग सांगणारी आहे गीता. ते संन्यास आणि वैराग्य नाही सांगत गीता. तर्कतीर्थांनी कधीतरी शस्त्र पण बाळगलं. तर्कतीर्थांनी कधीतरी शस्त्र पण बाळगत होते ते. पिस्तूल बाळगत होते. पिस्तूल पुरवलेले तर्कतीर्थांनी. क्रांतिवादी होते त्या काळात. हो. आणि नंतर ते काँग्रेसच्या लढ्यात सहभागी झाले. आणि एका भाषणात ते असं म्हणाले की आता मी जी काही शास्त्र शिकलो त्याचं शस्त्र करायची वेळ आली आणि त्यातून यशवंतराव चव्हाणांना प्रेरणा मिळाली असं म्हटलं जातं. अगदी बरोबर. तर या सगळ्याचा म्हणजे या सगळ्याविषयी काय सांगता येईल की याचा काँग्रेसवर एक काळ असा होता की ज्या काळामध्ये ते मार्क्सवादी आणि रॉयवादी होते त्या काळात त्यांची अशी धारणा होती की भारताला स्वातंत्र्य हे अहिंसक मार्गाने मिळणार नाही. कारण त्यांच्या पुढे रशिया होता, मॉडेल रशिया. त्यांच्या पुढे पहिलं जर्मनी युद्ध आणि दुसरं युद्ध होतं. ओके. ही 2 युद्ध जी झाली ही शस्त्रांनी केलेली युद्ध होती. पहिल्या युद्धातून रशिया निर्माण झाला आणि रशिया मॉडेल हे पहिल्या युद्धापासून दुसऱ्या युद्धापर्यंत हे विकसित होत गेलेलं मॉडेल. दुसऱ्या महायुद्धात विशेषतः जपान बेचिराग झाल्यानंतर लोकांच्या हे लक्षात आलं की युद्ध हे काही विकासाचं साधन नाही. मॉडेल मार्क्सवाद हा हे काही अंतिम सत्य नाही. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर मार्क्सवादाची समीक्षा सुरू झाली. पहिलं महायुद्ध ते दुसरं महायुद्ध तुम्हाला मार्क्सवादाची समीक्षा दिसणार नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर मार्क्सवादाची समीक्षा सुरू झाली आणि मार्क्सवाद हा वेदांच्या प्रमाणे अपौरुषेय आहे अशी मानण्यापर्यंत जगाची धारणा गेलेली होती की बाबा वाक्यम प्रमाणे मार्क्सने जे सांगितलं तेच म्हणजे मॅनिफेस्टो हे वेदासारखे डोळे झाकूनच मानले पाहिजेत अशी एक धारणा मोठ्या जगाची होती. या मोठ्या जगाला हादरा
परत मार्क्सवादीनेच दिलेलं आहे. मार्क्सवादातून ज्या सत्ता निर्माण झाल्या त्या सत्तांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप केला. आपल्याला हे केव्हा तरी लक्षात आलं पाहिजे, मार्क्सवादाचा जन्म व्यक्ती स्वातंत्र्याच्या उदयासाठी त्यासाठी झाला. झालेला आहे आणि त्याच्या आणि नेमकं तेच उलटं आपण नाकारलं. तिथे मार्क्सवादाचा पराभव झाला. तसं शस्त्रांनी क्रांती होणार नाही, हृदय परिवर्तनानेच क्रांती होऊ शकते. 2 मॉडेल आहेत तर्कतीर्थांच्या पुढे. एक मानवेंद्र रॉयांचं मॉडेल आहे. मानवेंद्र रॉयांचं मॉडेल म्हणजे काय की 8 कम्युनिस्ट देशांच्या मध्ये सशस्त्र क्रांती केलेला माणूस आहे. हो. आंतरराष्ट्रीय मार्क्सवादाचा संस्थापक हो. मानवेंद्र रॉय. काय होते? भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा संस्थापक MN मानवेंद्र रॉय. म्हणजे हे एक मॉडेल आहे. आणि दुसरं मॉडेल गांधी आहे हो. की शस्त्राशिवाय स्वातंत्र्य मिळू शकतं असे सांगणारे गांधी आहेत. या 2 मॉडेलमध्ये त्यांच्या हळूहळू असं लक्षात आलं ही दोन्ही मॉडेल त्याच्याने काही होत नाही. स्वातंत्र्य मिळणार नाही, मधलं मॉडेल पाहिजे. म्हणून त्या काळामध्ये विशेषतः फैजपूर काँग्रेसमध्ये मानवेंद्र रॉय कम्युनिस्ट क्रांतीच्या वैफल्यातून भारतात येतात आणि भारतात येऊन त्यांना असं वाटतं की भारतात स्वातंत्र्याची क्रांती ही मार्क्सवादी पद्धतीने झाली पाहिजे. म्हणून ते पहिल्यांदा काँग्रेसचं सभासद स्वीकारतात आणि फैजपूर काँग्रेसमध्ये त्यांचं एक भाषण आहे. ते भाषण इतकं प्रभावित झालेलं होतं की त्या प्रभावामध्ये कोण कोण आलेले आहेत. नरेंद्र देव आलेले आहेत, राम मनोहर लोहिया आले, जयप्रकाश नारायण आलेले आहेत. अशी त्या काळची सगळी मोठी माणसं जी काँग्रेसचे कट्टर समर्थक होते ते सगळे समाजवादी झालेले दिसतील. समाजवादी काँग्रेसचा उदय हा फैजपूर काँग्रेसमध्ये झाला आहे आणि तो मानवेंद्र रॉय यांच्या वक्तव्याने झालेला आहे. पण पुढे तुमच्या असं लक्षात येईल या लोकांना असं कळालं की या मार्गाने भारतात क्रांती होणार नाही. म्हणजे 40 साली मानवेंद्र रॉय यांनी रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी नावाची एक स्वतंत्र पार्टी स्थापन केली ती ज्याची फिलॉसॉफी मार्क्सवादावर उभी होती. 48 साली मार्क्स आपली पार्टी विसर्जित करतात आणि नवमानवतावादाची स्थापना करतात. तेव्हा हे सांगतात खुल्या मनाने मानवेंद्र रॉय की भारतीय समाजमन हे क्रांतीचं नाही, हे परिवर्तनाचं आहे. भारतात जे जे बदल होतील ते शस्त्रांनी नाही शास्त्रांनीच होतील. आणि तर्कतीर्थ त्या सभेचे अध्यक्ष होते. हां, तेच अध्यक्ष होते. त्यांनीच मांडलेलं आहे नवमानवतावाद. त्यांचं भाषण म्हणजे नवमानवतावाद आहे. 22 हायपोथेसिस मांडलेले आहेत, त्या तयार केलेल्या आहेत, मांडल्या तर्कतीर्थांनी. तर्कतीर्थ आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर इव्हॉल्व्ह होत गेलेत. ते कर्मठ काय म्हणता येईल की धर्माचं शिक्षण घेण्यापासून म्हणजे लष्करी खाक्यातून निर्माण झालेली माणसं आहे ती. तिथून ते मार्क्सवादी, रायवादी, मग मानवतावादी, शेवटी मानवतावादी, मधल्या काळात काँग्रेस, असं त्यांचा इव्हॉल्व्ह होत गेलाय. म्हणजे इतकं प्रचंड लिखाण करणार आणि इतका स्वतःच्या मतावर ठाम असणार यात एक बदलपणाने एक सातत्यपणा आहे. तर हे तुम्हाला बदलाचं सातत्य, हे कसं रिफ्लेक्ट होतं? परिवर्तनाचं सातत्य आहे. त्याचं कारण असं, परत महात्मा गांधींच्याकडे येतो. महात्मा गांधींनी असं सांगितलंय की माझं साहित्य, जीवन आणि विचार वाचताना तुम्हाला माझ्या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळी मतं दिसतील. अंतिम मत हे ग्राह्य मानावे, अलीकडची मतं ही खारिज करावी, तुम्ही रद्द करावी. तेच तर्कतीर्थांनी. आणि तर्कतीर्थांनी परत शेवटची एक अरुण शेवतेंनी घेतलेली मुलाखत आहे, किंवा आणखीन मला वाटतं आपले मुलाखतकार गाडगीळ, सुधीर गाडगीळांनी घेतलेली मुलाखत आहे. नंतर आणखीन एक सकाळसाठी घेतलेली एक रॅपिड फायर मुलाखत आहे. त्यात तर्कतीर्थानं थेट प्रश्न विचारलेला आहे, देव मानता का? असं तेव्हा उत्तर त्यांनी असं दिलंय, मी एक अलौकिक शक्ती मानतो, एक अलौकिक शक्ती मानतो. आता परत तर्कतीर्थ सुरुवातीला जे बोलतात ते शेवट बोलताना दिसत आहेत, पण मध्ये
मधला जो सगळा प्रवास आहे हा कर्मकांड विसर्जित करणारा प्रवास आणि आहे. ते इव्हॉल्व होत गेले. हां, म्हणून मला आत्ता असं वाटतं बरं का की 2025 साली आपण भारताच्या ज्या चौकात धर्माच्या उभ्या आहोत, म्हणजे आत्ता आपण बोलतो आहोत ना, ते तर्कतीर्थांच्या पुनर्मूल्यांकनाच्या दृष्टीने बोललं पाहिजे असं मला वाटतं, किंवा वर्तमानाच्या संदर्भात बोल. तर्कतीर्थांची सगळी वक्तव्य वर्तमानाची समीक्षा आहे. मी येतोच आहे त्या प्रश्नाकडे, मी येणारच आहे. त्यांचं सगळ्यात एक महत्त्वाचं किंवा ठोस काम म्हणजे विश्वकोश. विश्वकोश आणि विश्वकोशात त्यांनी 159 नोंदी केलेल्या आहेत. केले. तर या नोंदींमधून तर्कतीर्थ कसे व्यक्त होतात? नोंदींच्या मध्ये तुम्हाला असं दिसेल, ते एकीकडे वेदांवर नोंदी लिहित आहेत, दुसरीकडे तत्त्वज्ञानावर नोंदी लिहित आहेत, तिसरीकडे विज्ञानावर नोंदी लिहित आहेत, पलीकडे व्यक्तींच्यावर नोंदी लिहित आहेत. आणि या सगळ्या नोंदींच्यामध्ये इतकी व्हरायटी आहे. जे भारतीय दर्शन आहे, पाश्चात्य दर्शन आहे, मार्क्सवाद आहे, ज्ञानेश्वरी आहे, मॅनिफेस्टो आहे, म्हणजे त्यात वर्ज्य काहीच नाही. तर्कतीर्थांनी कोणत्याही विचार व्यवहार व्यक्तीला कधी वर्ज्य मानलं नाही. त्यांच्या विकासाचं रहस्य सर्व विचारांचा स्वीकार आणि स्वतंत्र मताची निर्मिती. आणि ते तटस्थ आहेत पुन्हा या परत नोंदींमध्ये. तटस्थ आहे. म्हणजे महात्मा गांधींवर लिहिताना, विनोबा भावेंवर महात्मा लिहिताना, गांधींची समीक्षा आहे, मार्क्सवादाची विनोबांची- समीक्षा आहे, वेदांची समीक्षा आहे, धर्माची समीक्षा आहे, संस्कृतीची समीक्षा आहे, व्यक्तीची समीक्षा आहे. मला असं वाटतं तर्कतीर्थांच्याकडे बघून माणसानी सतत स्वतःतला समीक्षक जागा ठेवला पाहिजे. तो त्यांनी ठेवला शेवटपर्यंत. तो ठेवला. जसा नोंदींचा एक खंड या सगळ्या 8 खंडात आपण केला, तसं त्यानंतर त्यांच्या भाषणांविषयी, त्यांच्या लेखांचे खंड आहेत आणि त्यांच्या पत्र मुलाखतींचे मुलाखतींचे खंड आहे, खंड आहेत. पत्रव्यवहाराचा खंड आहे. तर या खंडातून ते कसे प्रकट होतात? म्हणजे विशेषतः त्यांची पत्र, त्यांचे लेख आणि त्यांच्या मुलाखती यात ते काही वेगळ्या पद्धतीने दिसतात. त्यातलं वेगळे पण काय? मुलाखती ज्या आहेत ना, ह्या मुलाखतींच्या मध्ये एक सगळ्यात मला व्यवच्छेदक लक्षण असं दिसतं की सतत काळाच्या पुढे पाहणं. म्हणजे मी 2-3 उदाहरणं देतो तुम्हाला की जे आज लोकांना जास्त अपील होतील. मंडल आयोग आला 80, 85, 90च्या दरम्यान, 89ला मंडल आयोग स्वीकारला गेला तर भारतात जातीची कट्टरता निर्माण होईल. हे किती साली सांगता येते? तेव्हा सांगता. 89ला मंडल आयोगाला विरोध केला म्हणून तर्कतीर्थांची आगरकरांसारखी प्रेतयात्रा वाईत निघते. प्रेतयात्रा पुरोगामी लोक काढतात. बरं. एका पुरोगामीची प्रेतयात्रा पुरोगामीच काढतात. 89 सालचं त्यांचं विधान आणि 2025 असं तुम्ही कालखंड पहा जातीचा. आपण जाती निर्मूलन केली, जातीचं विसर्जन केलं का जाती व्यवहार घट्ट केला? असंच ते बाबरी मशिदीविषयी बोलले होते. हां, बाबरी मस्जिदच्या वेळी त्यांनी असं सांगितलंय की राम जन्मभूमीला ऐतिहासिक आधार नाही. आणि मग तुम्हाला राम जन्मभूमीच्या वेळी उत्खनन मध्ये काय निघालं ही त्याची साक्ष आहे. बरं. ही त्याची साक्ष आहे. मी त्याच्यावर विधान करणार नाही, पण मी बघितलेलं आहे उत्खननामध्ये काय काय निघालं. ते उत्खननाच्या काळात मी जाऊन बघितलेलं आहे. बरं. मला असं वाटतं की इतिहास हा वस्तुनिष्ठ पद्धतीने बघण्याचा, वाचण्याचा, अभ्यासण्याचा भाग आहे. तसा धर्म पण वस्तुनिष्ठपणे बघण्याचा आणि आचरण्याचा काळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कालसंगतता. जोपर्यंत तुमच्या विचाराला व्यवहाराची जोड येत नाही तोपर्यंत ते विचार वांझ राहतात. आणखी एका मुद्द्याकडे मला यायचं आहे की डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. आणि ते जाळण्यामागचा उद्देश अतिशय स्पष्ट होता की त्याच्यातून जी काही विभाजनाची, भेदभावाची परंपरा आहे ती मला नको आहे. हे अतिशय स्पष्ट होतं. तिथं तर्कतीर्थ गेले, ती राग त्यांनी घेतली आणि ती पुन्हा त्यांनी आंबेडकरांना दिली. तर यातून त्यांना काय सांगायचं होतं? म्हणजे यामागची त्यांची भूमिका नाही, त्यांना असं म्हणायचं होतं की तुम्ही कोणताही धर्मग्रंथ, धर्म नावाची गोष्टच मुळात, म्हणजे पहिली गोष्ट मनुस्मृती हा धर्मग्रंथ आहे का, इथून खरं चर्चा सुरू झाली पाहिजे. मनुस्मृती जाळली त्याचं एकमेव कारण चातुर्वर्ण व्यवस्था समर्थक ग्रंथ आहे. बरोबर.
त्याला मी धर्मग्रंथ म्हणणार नाही मनुस्मृतीला. तो म्हणजे वेद आणि मनुस्मृती यामध्ये किती अंतर आहे. तुम्ही वेद वाचा आणि मनुस्मृती वाचा, तुमच्या असं लक्षात येईल की काळ जसा पुढे पुढे येत जातो, वेदांच्या पासून आपण अलीकडे यायला लागतो, तसं कर्मकांड आणि जाती व्यवस्था तुम्हाला वाढत गेलेली दिसते. आणि 20व्या शतकात त्याला विरोध सुरू होतो. मध्यकाळात तर त्याचं समर्थनच आहे पूर्णपणे. माणसाला धर्माचं वैयर्थ केव्हा कळायला लागलं, जेव्हा माणूस बहिष्कृत झाला तेव्हा. माणूस बहिष्कृत धर्म करतो हे काही धर्माचं अधिष्ठान नाही ना, कोणत्याही धर्माचं असणार नाही, असू नये. धर्म हा जर मानवासाठी असेल, धर्म हा जर मानव विकासाचं साधन असेल, धर्म हा सदाचाराचं नियंत्रण करणारं माध्यम असेल, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी ताऊन सुलाखूनच पाहिल्या पाहिजेत. आंबेडकरांना असं वाटलं की चातुर्वर्ण्याचं समर्थन करणारा ग्रंथ जाळल्याशिवाय समाज जागृती होणार नाही, टोकाची समाज जागृती होणार नाही. आणि मला असं वाटतं की त्यांनी ज्या उद्देशाने धर्मग्रंथ जाळला त्या उद्देशाने समाजमन बदलायला प्रखरपणे सुरुवात झाली. म्हणजे जो प्रखरपणा महात्मा फुले आणू शकले नाहीत, जो प्रखरपणा आगरकर आणू शकले नाहीत, तो प्रखरपणा आंबेडकरांनी आणला समाज जीवनामध्ये. हे आपण मान्यच केलं पाहिजे. एका खंडामध्ये त्यांच्याविषयी इतरांनी लिहिलं आणि त्यांनी इतरांविषयी व्यक्तीच्या काही लिहिलं. 2 शेवटचे खंड, समीक्षा खंड आहे आणि स्मृती गौरव खंड आहे. त्यातून काय नेमकं काय आहे त्यातून लोकांसमोर? एक मला असं वाटतं बरं का, तर्कतीर्थांना त्यांच्या काळाबरोबर समीक्षक मिळत गेले. म्हणजे तर्कतीर्थांनी पहिला ग्रंथ आनंद मीमांसा लिहिला आणि त्याचे समीक्षक त्यांना कोण मिळावेत? नचिकेळकर. शेवटचा त्यांचा ग्रंथ असं म्हणू आपण साहित्य संभार, डॉक्टर सुनील कुमार लवटे, असं आपण रेंज धरू 100 वर्षानंतरची. म्हणजे सुरुवातीच्या काळात नचिकेळकर मिळतात आणि शेवटच्या कालखंडामध्ये सदानंद मोरे मिळत आहेत, जनार्दन वाघमारे मिळत आहेत, राजा दीक्षित मिळत आहेत, तारा भवाळकर मिळत आहेत, करंबेळकर मिळत आहेत आणि 100 लोक मिळत आहेत. असं तुम्ही वर्तमानापर्यंत येता. ही रेंज बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की तर्कतीर्थांना सर्व काळात समीक्षक मिळालेले आहेत. सर्व काळात समीक्षक मिळणं हेच त्यांच्या साहित्याचं श्रेष्ठत्व आहे. किंवा प्रत्येक काळाला तर्कतीर्थ समीक्षेला ग्राह्य वाटणं यातच त्यांचं रजिस्ट्रेशन आहे विचारांचं, म्हणजे नोंदणीकृत. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की काळाला तर्कतीर्थ कधीच कालबाह्य वाटलेले नाही. ते 1920 साली पण वाटले नाहीत आणि 2025 साली पण वाटत नाहीत. हे त्यांचं श्रेष्ठत्व आहे माझ्या दृष्टीने. त्यांची तर्कतीर्थांची मतं जी आहेत ती त्यांच्या चिंतनातून आलेली आहेत आणि आपण बघतो की सर्वसाधारण एक मध्यम मार्ग त्याच्यामध्ये. ते कुठल्याही टोकाला कुठले जात नाहीत, धर्मच नको असंही म्हणत नाहीत किंवा धर्माचं नाही, पण साधारणपणे 50ला त्यांची मतं निश्चित झालेली दिसतात. हो, 50 अगदी 60 म्हणू आपण. 60च्या पुढे काही त्यांचं मतांतर झालं. 50 ते 60 हा त्यांच्या आयुष्याचा निर्णायक कालखंड असं आपण म्हणू. या निर्णायक कालखंडामध्ये ते धर्माला समाज परिवर्तनाचं माध्यम मानतात आणि त्या अनुषंगाने कृती कार्यक्रम करतात. याचबरोबर 10 वर्षामध्ये त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन केलं आहे, जातीयता विरोध केलेला आहे, मंदिर प्रवेश केलेला आहे आणि कर्मकांड सोडून धर्माची चिकित्सा करायला सुरुवात केली. आणि पुढे ते बुद्धिवादी पद्धतीने, बुद्धिप्रामाण्य पद्धतीने सगळ्या ज्ञानव्यवहाराकडे पाहत आहे. हा त्यांचा एक म्हणजे शब्द प्रामाण्याकडून बुद्धिप्रामाण्याकडे असा त्यांचा सगळा प्रवास. आणि असं असताना ते धर्म सोडत नाहीत. हा मध्यम मार्ग आहे जो भारतीय मानस त्यांना माहित आहे. त्या माणसाला भारतीय मानस माहिती, महात्मा गांधींनाही समजलं होतं. पण परत मला असं वाटतं बरं का की आज तर्कतीर्थ जास्त ग्राह्य आहे. आज तर्कतीर्थ 100 वर्षापेक्षा जास्त ग्राह्य मानले गेले पाहिजेत, कारण ते वर्तमानाला छेद देणारे विचार आजही
म्हणजे मला तेच विचारायचं होतं, तो जो मध्यम मार्ग आहे आणि आज ज्या प्रकारचा भवताल आपल्याकडे आहे की या बाजूला किंवा त्या बाजूला सक्ती आहे जवळजवळ, तर अशा वेळेला तर्कतीर्थ आपल्याला काय सांगतात? अशा वेळेला तर्कतीर्थ असं सांगतायत की टोकाची भूमिका, मग ती राजकीय असू दे, सामाजिक असू दे, सांस्कृतिक धार्मिक असू दे, सांस्कृतिक असू दे, ज्यांनी ज्यांनी टोकाच्या भूमिका घेतल्या ते कालबाह्य झालेले आहेत. तर्कतीर्थ कधीच कालबाह्य होणार. कारण ते मधला मार्ग काढतात. नाही, मधला मार्ग काढतात असं मी म्हणणार नाही. ते मानवलक्षी विचार करतात. मानवलक्षी विचार हा सर्वात कालबाह्य श्रेष्ठ होत नाही. विचार असतो. बरं. तो कधीच कालबाह्य म्हणजे कोण असा सत्ताधारी निर्माण होईल की मी माझ्याच देशावर बॉम्ब टाकीन? बरोबर. नाही ना, ट्रम्प पण नाही म्हणणार. कोणीच म्हणणार नाही. असं आपण, माझं म्हणणं, साहित्याकडे, धर्माकडे, सत्तेकडे मनुष्य हितलक्षी व्यवहार म्हणून बघितला पाहिजे. तोपर्यंत त्याला काही अर्थ राहत नाही. नुसती चिकित्सा काही उपयोगाची नाही. ज्याच म्हणजे धर्म हा जर किंवा कोणताही विचार हा जर मानव कल्याणी नसेल तर त्या विचाराला फारसा अर्थ राहत नाही. तर सूत्र म्हणून बरं. शेवटचा प्रश्न की इतकं 10,000 पानाचं जवळपास सगळं जमा केलं आणि तुम्ही ते संपादित केलं, ते आता समाजासमोर आलेलं आहे. अजून काही तर्कतीर्थ राहिलेत असं वाटतं? राहिलेत ना. म्हणजे तर्कतीर्थ 18 खंड प्रकाशित झाल्यानंतर 1 खंडाची सामग्री आणखीन मी जमा केली, ती आता लवकरच प्रकाशित करेन. त्यातून काय समजेल? त्यातून आणखीन एक म्हणजे फार नवा विचार येणार नाही, पण तर्कतीर्थांचा पूर्ण अभ्यास व्हायला एक साधन होईल. पण तर्कतीर्थांचं समग्र व्यक्तिमत्व आणि विचार कळायला 18 खंड पुरेसे अशी माझी धारणा. म्हणजे यापेक्षा वेगळं आकलन काही तर्कतीर्थांचं नवं साहित्य आलं तरी होणार नाही. मागचा जवळपास तासभर आपण तर्कतीर्थांचं साहित्य आणि त्याचा समग्र वाङ्मयाचे जे 18 खंड डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी संपादित केले त्याविषयी लवटे सरांसोबतच बोलत. खरं म्हणजे त्या समग्र वाङ्मयाबद्दल आपण कमी बोललो, समग्र तर्कतीर्थांच्या बद्दलच जास्त. तेच त्या वाङ्मयातून रिफ्लेक्ट होतात. म्हणजे माझा उद्देशच तो होता की त्या खंडानुसार बोलण्यापेक्षा, कारण ते तुम्ही वाचू शकता, विचार करू शकता, त्याच्यापेक्षा एकूण तर्कतीर्थ त्यातून कशी समोर ऐकणारे सगळे साक्षर आहेत, असं आपण म्हणूया. तर लवटे सर या पुस्तकावरच्या खास पुस्तकवाला या कार्यक्रमासाठी आपण वेळ दिला, तिथं आलात, त्याबद्दल सकलमच्या वतीनं मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. थँक्यू.